नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय। पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे, लाईक पण केलाय, पण सबस्क्राइब त्याला पूर्ण सगळ्यांनी केलेलं नाहीये। सगळ्यांना विनंती आहे की आपण माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत येतील ते तुम्हाला मिळत राहतील। आज नवीन जो व्हिडिओ घेऊन आलोय तो जेई नीट आणि एमएसटी सीईटी साठी घेऊन आलोय। एक सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये पूर्ण सिलेबस मी कव्हर करणार। पहिलं चॅप्टर आज घेऊन येतोय युनिट अँड मेजरमेंट। यावरचे काही व्हिडिओ क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्यासाठी जे प्रीवियस एग्जाम मध्ये विचारले गेले त्या बेसिसवर काही क्वेश्चन्स घेऊन येतोय। चला सुरू करूया। चॅप्टर नंबर 1 युनिट अँड मेजरमेंट। फर्स्ट क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वरचा आहे। पहिला क्वेश्चन आहे, इफ द युनिट ऑफ मास, लेंथ अँड टाइम आर डबल्ड, युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम विल बी। आणि त्याचे ऑप्शन्स आहेत डबल्ड, ए डबल्ड, बी ट्रिपल्ड, सी क्वाड्रपल्ड आणि डी 8 टाइम्स द ओरिजिनल व्हॅल्यू। चला बघूया काय आन्सर येईल। आपल्याला दिलेला क्वेश्चन्स आहे, इफ the unit of mass, length and time are doubled, unit of angular momentum will be. Here याच्यामध्ये दिलंय की जर मास, लेंथ आणि टाइमचं युनिट डबल केलं तर अँग्युलर मोमेंटमचं नवीन युनिट काय असेल। सो आपल्याला गिवन आहे अँग्युलर मोमेंटम, म्हणून पहिल्यांदा द डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम आर जे इज इक्वल टू m⁻⁴, l⁻², t⁻⁻⁻⁴। हियर मास, लेंथ अँड टाइम यांचे युनिट डबल करायचे। जर डबल केले तर काय होईल, देन द अँग्युलर न्यू युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम, न्यू डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम बिकम्स जे डॅश इज इक्वल टू मास डबल होईल। सो इन्स्टेड ऑफ m becomes twice m, instead of l becomes twice l, but l square is there, so twice l square is there. Then t⁻⁻⁻⁻⁻ is there, but the unit of time is also double, so 2t⁻⁻⁻⁻ is there. Now it is equal to, if we simplify it, twice m as it is, twice l square, it becomes 4l square, and t⁻⁻⁻⁻⁻, so 2⁻⁻⁻⁻ shift to denominator, so it becomes t⁻⁻⁻⁻⁻ upon 2. That is, it is 2, if we cancel this 2, we get j dash is equal to 4 in bracket m l⁻², t⁻⁻⁻⁻⁻, and that is 4j. So unit of angular momentum is quadrupled, and hence the answer, correct answer is C here. So this is the first question, and we see the answer. Unit काढायचे होते, अँग्युलर मोमेंटमचं युनिट, नवीन युनिट यामध्ये काढायचं होतं। डायमेन्शन्स आपण रिप्लेस केले आणि नवीन युनिट आपण इथं फाइंड आउट केलं। करेक्ट आन्सर आहे सी। चला सेकंड क्वेश्चन बघूया। क्वेश्चन सेकंड, द फ्रिक्वेन्सी f of vibration of mass m suspended from a spring of spring constant k is given by f is equal to c m⁻x k⁻y, where c is dimensionless constant. The values of x and y are respectively. f ची व्हॅल्यू दिली आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट c आहे आणि m⁻² आणि k⁻² किती येईल त्याची व्हॅल्यू विचारली आहे, म्हणजे डायमेन्शनल ॲनालिसिस वरचा क्वेश्चन आहे। लेट्स सी द ऑप्शन्स। ए फर्स्ट ऑप्शन दिलाय 1/2 1/2 means x is equal to 1/2 and y is equal to 1/2. The option B is -1/2 1/2, so x, the value of x is -1/2 and y is 1/2. C is given 1/2 -1/2 and D is given -1/2 -1/2. चला उत्तर बघूया। क्वेश्चन परत एकदा आपल्यासाठी रीड करतो। प्रश्न दिलाय, द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ मास m suspended from a spring constant k is given by f is equal to c m⁻x k⁻y. c डायमेन्शनल कॉन्स्टंट आहे आणि x आणि y यांच्या व्हॅल्यू काढायच्या आहे।
वी आर गिवन फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला दिला एफ इज इक्वल टू सी एम रेस टू एक्स के रेस टू वाय, आणि फोर्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला केचा जो फॉर्म्युला आहे स्प्रिंग कॉन्स्टंट, सॉरी नॉट फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट लेंथ. ओके, सो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला दिला आहे. नाव रिप्लेस द डायमेन्शन्स, फ्रिक्वेन्सी, मास आणि के स्प्रिंग कॉन्स्टंट यांचे डायमेन्शन्स त्यांच्या फॉर्म्युल्यावरनं रिप्लेस करू. फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन्स आहे एफचे डायमेन्शन्स म्हणजे फ्रिक्वेन्सी दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ टाईम. सो फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन्स एम रेस टू 0 येईल. फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन्स घेताना रेसिप्रोकल ऑफ टाईम मास आणि लेंथ दोघंही ॲबसेंट आहे, म्हणून मास एम रेस टू 0, कारण मासची टर्म फ्रिक्वेन्सीमध्ये येत नाही, म्हणून एम रेस टू 0, एल रेस टू 0 आणि टी रेस टू मायनस होईल कारण रेसिप्रोकल ऑफ टाईम आहे. इट इज इक्वल टू नाउ डायमेन्शन्स ऑफ मास, मासचे डायमेन्शन्स मास रेस टू एक्स आहे, सो एम रेस टू एक्स. के इज फोर्स स्प्रिंग कॉन्स्टंट and formula for spring constant is force upon length, so m l raised to 0 t raised to minus 2 raised to y and is equal to m. Now simplify it, m raised to x, m raised to y, it becomes m raised to x plus y. l 0 एकच टर्म आहे, सो 0 इंटू y l 0 येईल आणि टी रेस टू मायनस 2y येईल, म्हणून नेक्स्ट टर्म इज m रेस टू x प्लस y, l रेस टू 0, t रेस टू मायनस 2y. नाउ हियर mlt on right side also, mlt on left side also, so comparing the powers of mlt on both side we get minus 2y. So first compare the power of t, here t is minus 2y and here t is minus 1, so minus 2y is equal to minus 1, it becomes y is equal to 1 by 2. Now if we compare the power of m, here m is x plus y, m raised to x plus y is here and m raised to 0 is here, so x plus y is equal to 0, but instead of here we put y is equal to 1 by 2. If we put y is equal to 1 by 2, then we get x is equal to, therefore we get x is equal to minus 1 by 2. So minus y is there and hence the correct answer is 1 by 2, x is minus 1 by 2, 1 by 2, y is plus 1 by 2, so answer is B. B option is correct there. So this is based on the dimensional analysis in which we get the exact relation in between different physical quantities. Here frequency, mass and force spring constant, the relation between these three is used. So this is another example we see on dimensional analysis. Now let's take third example. So third example is the dimensions of a upon b in the equation p is equal to a minus t square upon bx, where p is pressure, x is distance and t is time r. And the options are first a m raised to 2, l raised to 1, t raised to minus 3. The option B is m raised to 1, t raised to minus 2. The option C, third one is l raised to 1, t raised to minus 3, and last one m raised to 1, l raised to 3 and t raised to minus 1. Now let's see the answer. याचा आन्सर काय असू शकतं? ABCD ऑप्शन मात्र लक्षात ठेवायचे, लास्ट आन्सर जे येईल त्यानुसार आपण कोणतं ऑप्शन बरोबर येत आहे ते बघणार आहे. सो हियर now read the question again. The dimensions of a and b in the equation p is equal to a minus t square bx, where p is pressure and x is distance at t is time r. Now p is equal to a minus t square upon bx, it is given. So given equation is p is equal to pressure is equal to a minus t square upon x. So p is equal to a minus t square, this is the given equation. Now if we rearrange it, we get, if we move this bx to this side, then it becomes pbx and it is equal to a minus t square. If we move this bx to this side, then pbx is equal to a minus t square. Now if pbx is equal to a minus t square, then according to principle of homogeneity, those terms are added or subtracted whose dimensions are equal or whose dimensions are same. So pbx is equal to a minus t square. So by the law of principle of homogeneity,
PBX, the dimensions of PBX, dimensions of A and dimensions of T square must be same. So dimensions of according to principle of homogeneity, dimensions of A, that A is equal to dimensions of T square, and the dimensions of T square are T raised to 2. Now dimensions of B, now dimensions of B is equal to dimensions of T square upon Px, because here if we have to derive the dimensions of B, we have to divide by Px on both sides. So T square upon Px is equal to m raised to minus 1 T raised to 4, because T square T raised to 2 P upon X, and here X is the distance. So if we substitute the dimensions here on both sides, we get the dimensions of B are m raised to minus 1 T raised to 4. So dimensions of A upon B, which we have to derive, the dimensions of A upon B are m raised to minus 1 T raised to 4, A T square upon m raised to minus 1 T raised to 4. So this minus 1 becomes plus 1, and T raised to 2 T raised to 4, it becomes T raised to minus 2. So the dimensions are m T raised to minus 2, and the correct answer is B. So this is the second. On again, this is on dimensional analysis. We have to give the equation pressure P, and we use the law of homogeneity of dimensional equation. According to this, each term in the equation, given equation, have equal dimension. So from this, the dimensions of A are same as T square, and the dimensions of B are same as T square upon Px. So P, the dimensions of Px, T square, if we substitute all these, then we get the dimensions of B as m raised to minus 1 and T raised to 4, and so the dimensions of A and B, we get m T raised to minus 2. So the correct answer is B. Now see, let's take the next question, question number 4. In the relation x is equal to cos omega t plus kx, the dimensions of omega are, options are A, m raised to 0, L raised to 1, T raised to 1. B, option B is there, m raised to 0, L raised to minus 1, T raised to 0. The option C is there, m raised to 0, L raised to 0, T raised to minus 1, and option D, m raised to 0, L raised to 1, T raised to minus 1. So now let's solve this question. So first, read the question again. In the relation x is equal to cos omega t plus kx, the dimensions of omega are. Now the given equation is cos omega t plus kx. Now x is equal to cos omega t plus kx. So from this is the equation. Now here omega t plus kx is the angle. So the dimensions of angle are 0. No dimensions for the angle are there. So the dimensions of omega t plus kx, as it is angle, the dimensions are m raised to 0, L raised to 0, T raised to 0. Now omega t plus kx, m raised to 0, L raised to 0, T raised to 0. From this, according to, again we can use the principle of homogeneity. The dimensions of omega t and dimensions of kx are same. So we can write from this, the dimensions of omega t. Dimensions of omega t are m raised to 0, L raised to 0, T raised to 0. So from this, if we divide both sides by t, we get the dimensions of omega. Correct? So divide it on both sides by t, we get dimensions of omega is equal to m raised to 0, L raised to 0, T raised to 0 upon t. So the final answer is m raised to 0, L raised to 0. If this t moves to a numerator, then it becomes minus 1, and the final answer is the dimensions of omega, which we have to derive, m raised to 0, L raised to 0, T raised to minus 1, and hence the correct answer is again C. So here in this equation, x is equal to cos omega t plus kx is given, and we have to derive the dimensions of omega. Again, in this equation we use the principle of homogeneity, and from this omega t plus kx is the term related to angle, equal to angle, and angle has no dimensions. So omega t plus kx is equal to m raised to 0, L raised to 0, and T raised to 0. From this
omega t, the dimensions of omega t we take, then divide it by t on both sides, or shift this t to the denominator on other side, and we get the dimensions, and we get the answer C. Option C is correct. Now take next question, question number 5. A cube has a side of length 1.2 into 10 raised to minus 2 meter. Calculates its volume. Option are 1.7 into 10 raised to minus 6 meter cube. Option B is 1.73 into 10 raised to minus 6 meter cube. Option C 1.70 into 10 raised to minus 6 meter cube, and D is 1.732 into 10 raised to minus 6 meter cube. So here we have to derive the volume of cube, and all these 4 answers are given. But if we see these 4 answers, these 4 options, असं लक्षात येतं आहे की चारही ऑप्शन हे जवळपास सारखेच आहे, सगळे 1.7 आहे. याचा अर्थ हे या एक्झाम्पलमध्ये येणारा आन्सर जर सगळे सारखे 1.7 मध्ये, तर याच्यामध्ये काय फरक पडणार आहे, यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे हे आपण बघणार आहे. पण त्याच्यासाठी आपण परत एकदा क्वेश्चनवर जाऊया. अ क्यूब हॅज अ साइड ऑफ लेंथ 1.2 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर. क्यूबची साइड दिली आहे. वी नो द व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज साइड क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू एल क्यूब. कारण क्यूबचं व्हॉल्यूम आहे एल क्यूब येईल. एल म्हणजे लेंथ आणि साइडची लेंथ दिली आहे 1.2 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर. सो वी कॅन यूज द एल क्यूब. सो पुट द व्हॅल्यू ऑफ एल ॲज, जर एलची व्हॅल्यू आपण पुट केली 1.2 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर, तर त्याचा करावा लागेल क्यूब, तेव्हा आपल्याला मिळेल लेंथ क्यूब, एल क्यूब आपल्याकडे त्यावेळेस येईल. नाउ नेक्स्ट एल क्यूब जर सॉल्व केला 1.2 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर, याचा क्यूब जर आपण केला तर 10 रेज टू मायनस 2 चा क्यूब तर 10 रेज टू मायनस 6 येईल. आलं 1.2 चा क्यूब. सो द क्यूब ऑफ 1.2 इज 1.728 इंटू 10 रेज टू मायनस 6 मीटर क्यूब. नाउ हियर 1.728 इंटू 10 रेज टू मायनस 6 मीटर क्यूब. दिस एक्झाम्पल, हे एक्झाम्पल जे आहे ते सिग्निफिकंट फिगरवर डिपेंड असलेलं एक्झाम्पल आहे. यामध्ये जी लेंथ दिली आहे ती 1.2 यामध्ये दिली आहे. म्हणजे या एक्झाम्पल गिवनमध्ये जी लेंथ जे सिग्निफिकंट फिगर आहे ते 2 सिग्निफिकंट फिगरमध्ये दिलं आहे. अँड अकॉर्डिंग टू रूल ऑफ सिग्निफिकंट फिगर्स, सिग्निफिकंट फिगरचा रूल जर आपण पाहिला तर जेवढे सिग्निफिकंट फिगर या लेंथच्या टर्ममध्ये असतील तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर या आपल्याला व्हॉल्यूममध्ये असल्या पाहिजेत. आणि म्हणून तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर जर व्हॉल्यूममध्ये असल्या पाहिजे तर लेंथ हॅज 2 सिग्निफिकंट फिगर्स, देअरफॉर व्हॉल्यूम हॅज 2 सिग्निफिकंट फिगर्स. आणि 2 सिग्निफिकंट फिगर म्हणजे 1.2 जसं आहे तसं इथं येईल 1.7. अँड हेन्स द व्हॉल्यूम, करेक्टेड व्हॉल्यूम of the cube is 1.7 into 10 raised to minus 6 meter cube. Hence option the correct answer is A. So 1.7 into 10 raised to minus 6 meter cube. So अशा प्रकारे सिग्निफिकंट फिगरवर डिपेंड असलेलं हे एक्झाम्पल आपण बघितलंय. परत एकदा लक्षात घ्या, आन्सर 1.7 का घेतलंय, कारण लेंथकडे 2 सिग्निफिकंट फिगरमध्ये लेंथ दिली आहे, म्हणून व्हॉल्यूम सुद्धा 2च सिग्निफिकंट फिगरमध्ये यायला हवं. म्हणून आपण 1.728 यामध्ये एकूण 4 सिग्निफिकंट फिगर आलेले आहेत, त्यापैकी फक्त 2 सिग्निफिकंट फिगर येईल असा आन्सर म्हणजे 1.7 असणार आहे. म्हणून करेक्ट आन्सर इज ए. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 दिला आहे, मेजरमेंटवर डिपेंड असलेला क्वेश्चन आहे. इन एन एक्सपेरिमेंट द अँगल्स आर रिक्वायर्ड टू मेजर्ड यूजिंग एन इंस्ट्रूमेंट. 29 divisions of the main scale exactly coincide with the 30 division of the vernier scale. मेन स्केल, एका इन्स्ट्रुमेंटच्या मेन स्केलवरच्या 29 डिव्हिजन या व्हर्नियर स्केलच्या 30 डिव्हिजनशी एक्झॅक्टली कोइन्साइड होत आहे. इफ द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ द मेन स्केल इज अ हाफ डिग्री, दॅट इज 0.5 डिग्री और 1/2 डिग्री. जर मेन स्केलवरचे स्मॉलेस्ट डिव्हिजन 0.5 डिग्री असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट किती असेल. बरोबर आहे. ऑप्शन आपल्याकडे दिले आहे. पहिलं ऑप्शन आहे 1 मिनिट, दुसरं ऑप्शन जे दिलं आहे हाफ मिनिट, अर्धा मिनिट दुसरं ऑप्शन आहे. थर्ड ऑप्शन दिलेलं आहे 1 डिग्री आणि फोर्थ ऑप्शन दिलेलं आहे हाफ डिग्री. तर चला या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट कसा काढता येईल ते बघू. परत एकदा क्वेश्चन रीड करतो.
क्वेश्चन दिला आहे, एका एक्सपेरिमेंट इन ॲन एक्सपेरिमेंट द अँगल आर रिक्वायर्ड टू मेजर्ड युझिंग ॲन इन्स्ट्रुमेंट. एका इन्स्ट्रुमेंटकडून अँगल मेजर केला जातोय 30 डिव्हिजन वर्नियर स्केलवर आहे. स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल ही 1/2 डिग्री आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो, लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल डिवायडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल. जे दिलेलं इन्स्ट्रुमेंट आहे याच्यावर म्हटलेलं आहे की स्मॉलेस्ट डिव्हिजनची व्हॅल्यू किती आहे 0.5 डिग्री आणि वर्नियर स्केलवर डिव्हिजन किती आहे तर 30 डिव्हिजन या वर्नियर स्केलवर आहे. सो यांच्या व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. जर यांच्या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल जी आहे ती 1/2 आणि नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल ही 30. सो पहिल्यांदा इथं काय केलंय बघा 1/30 म्हणजे मेन वर्नियर स्केलवर ज्या टोटल डिव्हिजन आहे त्या व्हॅल्यू घेतल्या आणि इथं जो MSD लिहिला आहे दिस मीन्स दॅट स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल आणि मेन स्केलवरच्या स्मॉलेस्ट डिव्हिजनची व्हॅल्यू 0.5 डिग्री आहे. मी त्याला लिहिताना लिहितो 1/2 डिग्री. म्हणजे काय येईल तर 1/30 इंटू 1/2 हे जर मी घेतलं तर 1/60. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट दॅट इज 1 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे ऑप्शन ए. सो द करेक्ट आन्सर इज ए. बरोबर आहे. फॉर्म्युला लिस्ट काउंटचा दिला आहे व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल आणि त्यानुसार 1/30 मेन स्केल डिव्हिजन जरी इथं म्हटलं आहे तरी इथं मेन स्केल डिव्हिजन न घेता स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल आपल्याला घ्यायचे. सो 1/30 इंटू 1/2 डिग्री. सो 1 डिग्री अपॉन 60 मिनिट. याचा आन्सर 1 का आलं तर 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री. सो इट बिकम्स 1 डिग्री अपॉन 1 डिग्री. सो इट बिकम्स 1 मिनिट किंवा 60 मिनिटमध्ये हे 1 डिग्रीची व्हॅल्यू तुम्ही 60 मिनिट पुट करू शकता. सो आन्सर इज 1 मिनिट. म्हणून द करेक्ट आन्सर इज ए. नाव नेक्स्ट वन 7 नंबर क्वेश्चन. परत इन्स्ट्रुमेंटवरचंच एक्झाम्पल आहे. अ स्क्रू गेज गिव्स द फॉलोइंग रीडिंग वेन यूज टू मेजर द डायमीटर ऑफ वायर. एक स्क्रू गेजने वायरचा डायमीटर मेजर केला आहे. मेन स्केल रीडिंग आहे 0 mm. सर्क्युलर स्केल रीडिंग आहे 52 डिव्हिजन्स. गिवन दॅट 1 mm ऑन मेन स्केल करस्पॉन्ड टू 100 डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल. याचा अर्थ सर्क्युलर स्केलवर ज्या डिव्हिजन आहे त्या किती दिल्या 100 दिल्या आहे आणि तुम्हाला विचारलं आहे द डायमीटर ऑफ वायर फ्रॉम द अबोव डाटा इज. मेन स्केल रीडिंग, सर्क्युलर स्केल रीडिंग, नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल दिले आहे आणि आपल्याला त्या डायमीटर ऑफ वायर अबोव डाटावरनं स्क्रू गेजने मेजर केलेल्या वायरचा डायमीटर किती आहे हे विचारलं आहे. सो ऑप्शन पहिल्यांदा बघूया. ए ऑप्शन दिलं आहे 0.052 सेंटीमीटर. बी ऑप्शन दिलं आहे 0.026 सेंटीमीटर. सी ऑप्शन दिलं आहे 0.005 सेंटीमीटर आणि डी ऑप्शन दिलं आहे 0.52 सेंटीमीटर. सो चला बघूया आन्सर काय येईल. परत एकदा क्वेश्चन बघतो. क्वेश्चन आपल्याकडे जो दिला आहे क्वेश्चन अ स्क्रू गेज गिव्स द फॉलोइंग रीडिंग. मेन स्केल रीडिंग दिलं आहे, सर्क्युलर स्केल रीडिंग दिलं आहे आणि सर्क्युलर स्केलवर 100 डिव्हिजन आहे असं दिलेलं आहे. सो याच्यावरनं डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डायमीटर ऑफ वायर, कुठल्याही वायरचा स्क्रू गेजच्या मदतीने जर तुम्ही डायमीटर काढणार असाल तर इन्स्ट्रुमेंटसाठी त्याचा फॉर्म्युला आहे डायमीटर डी इज इक्वल टू मेन स्केल रीडिंग प्लस CSR म्हणजे सर्क्युलर स्केल रीडिंग इंटू LC लिस्ट काउंट. MSR मीन मेन स्केल रीडिंग प्लस CSR सर्क्युलर स्केल रीडिंग आणि LC म्हणजे लिस्ट काउंट. मग MSR मेन स्केल रीडिंग किती 0 दिला आहे, सर्क्युलर स्केल रीडिंग किती दिलं आहे 52 डिव्हिजन दिलं आहे आणि लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपण मागच्याच याच्यामध्ये पाहिला स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर टोटल डिव्हिजन ऑन सर्क्युलर ऑर वर्नियर स्केल. सो फ्रॉम दिस याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करू शकतो इज इक्वल टू मग मेन स्केल रीडिंग किती दिलं आहे तर मेन स्केल रीडिंग आहे 0 प्लस 52 हे सर्क्युलर स्केल रीडिंग CSR इंटू LC किती बघा स्मॉलेस्ट डिव्हिजन 1 mm आणि टोटल डिव्हिजन 100. सो 1/100 आणि याला जर मी सॉल्व केलं देन वी गेट 0.52 mm म्हणजे 0.052 सेंटीमीटर आणि म्हणून द करेक्ट आन्सर इज ए. बघा या ठिकाणी लिस्ट काउंट आहे. लिस्ट काउंट स्टडी करण्यासाठी आपण अगोदरच पहिलं 6 नंबरचा क्वेश्चन घेतला आहे. जर तुम्ही 6 नंबरचा क्वेश्चन केला असेल तर तुम्हाला लिस्ट काउंट काढता येईल कारण लिस्ट काउंटचा फॉर्म्युला यूज केला आहे स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल
upon total number of division on circular scale. So 1/100. सर्क्युलर स्केल रिडिंग तर सरळ 52 दिलाय आणि मेन स्केल रिडिंग 0 दिलाय. सो कॅल्क्युलेशन करून आपण आन्सर इथं फाइंड आउट करू शकतो, जे ए ऑप्शन आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 परत एकदा एररवर डिपेंड. इन्स्ट्रुमेंटच्या पुढचा टॉपिक आपण घेतला मेजरमेंट एरर, पर्सेंटेज एररवरचं एक्झाम्पल दिसतंय. क्वेश्चन नंबर 8. अ वायर हॅज अ मास 0.3 प्लस मायनस 0.003 ग्रॅम, रेडियस 0.5 प्लस मायनस 0.005 mm and length 6 plus minus 0.06 centimeter. The maximum percentage error in the measurement of its density is. आता डेन्सिटी मधला एरर काढायचा आहे, पर्सेंटेज एरर डेन्सिटी मधला काढायचा आहे. ऑप्शन दिलाय A1, बी ऑप्शन दिलाय 2, सी ऑप्शन दिलाय 3 आणि डी ऑप्शन दिलाय 4. बघूया कोणता ऑप्शन करेक्ट आहे. आपल्याला काढायचं आहे मॅक्सिमम पर्सेंटेज एरर. सो क्वेश्चन दिलाय मास, रेडियस आणि लेंथ यांच्या व्हॅल्यू दिलाय आणि डेन्सिटी मधला एरर काढायचा आहे. डेन्सिटीचं इक्वेशन काय? डेन्सिटी इज इक्वल टू रो इज इक्वल टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर एल. एम म्हणजे मास, पाय आर स्क्वेअर एल. सो फ्रॉम दिस पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला येईल डेल्टा रो अपॉन रो, because it is the absolute error upon mean error. Delta rho upon rho, that is the percentage error in density. Delta rho upon rho into 100 is equal to 1, 2, 3. 3 measurements are there and we know in error जरी multiply असेल grouping of error नुसार multiply आणि divide जरी टर्म असतील तरी एरर कॅल्क्युलेट करताना त्या प्रत्येक टर्मचा इंडिव्हिज्युअल एरर हा ॲड करावा लागतो. आणि म्हणून जर मी पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट केला डेल्टा रो अपॉन रो इंटू 100 देन डेल्टा एम अपॉन एम प्लस 2 डेल्टा आर अपॉन आर प्लस डेल्टा एल अपॉन एल इंटू 100 येईल. जर मी यामध्ये सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, सबस्टिट्यूट करून कोणत्या व्हॅल्यू होतील? डेल्टा एम अपॉन एम, डेल्टा एम म्हणजे काय तर 0.003, एम किती आहे 0.3 प्लस 2 इंटू डेल्टा आर किती 0.005 अपॉन आर किती 0.5 प्लस डेल्टा एल किती 0.006 अपॉन एल किती 6. इफ वी पुट substitute all this value here, then we get the percentage error in density and that answer is 4%, and 4% I think the option is D, and hence the correct answer is D. Now या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये समटाइम्स असंही विचारलं जातं की फक्त डेल्टा रोची व्हॅल्यू विचारली जाते. जर डेल्टा रोची व्हॅल्यू विचारली गेली तर आपण ती व्हॅल्यू सुद्धा याच्यामध्ये काढू शकतोय. नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आहे अ फिजिकल क्वांटिटी A is related to 4 observables A, B, C and D as follows. A is equal to A square, B cube, C under root D. The percentage error of measurement in A, B, C and D are 1%, 3%, 2% and 2% respectively. What is the percentage error in the quantity A? Options दिलेले A 12%, B ऑप्शन दिलाय 7%, C ऑप्शन दिलाय 5% आणि D ऑप्शन दिलाय 14%. चला बघूया आन्सर. ए इक्वेशन दिलाय, काही प्रत्येक व्हेरिएबल्स मधल्या पर्सेंटेज एरर दिलेला आहे आणि त्याच्यावरनं ए या क्वांटिटी मधला एकत्रित पर्सेंटेज एरर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो ए इज इक्वल टू गिवन इक्वेशन जे दिलंय ते इक्वेशन लिहून घेऊ. ए इज इक्वल टू ए स्क्वेअर बी क्यूब अपॉन सी अंडर रूट डी. नाउ पर्सेंटेज एरर आपल्याला काढायचा आहे या ए मधला. सो पर्सेंटेज एरर ऑफ ए, वी नो ग्रुपिंग ऑफ एरर्स, प्रत्येक एरर प्रत्येक टर्म 4 टर्म आहे, 4ही टर्मच्या एररची होईल ॲडिशन. परत पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करताना पॉवरने पर्सेंटेज एररला आपण मल्टिप्लाय करतो. म्हणजे फर्स्ट इट इज क्लिअर दॅट 4 टर्म आहे ए बी सी डी, चौघांच्या पर्सेंटेज एररची ॲडिशन हा पहिला टर्म येईल. देन जशी चौघांच्या पर्सेंटेज एररची ॲडिशन होईल तसं जिथं पॉवर आहे तिथं पॉवरने मल्टिप्लाय पण होईल. जसं फॉर एक्झाम्पल ए स्क्वेअर आहे, सो डेल्टा ए अपॉन ए इज द पर्सेंटेज एरर इंटू 100 कॉमन बाहेर घेतलाय. सो डेल्टा ए अपॉन ए इंटू 2. व्हाय 2 इज देअर? बिकॉज 2 इज द पॉवर ऑफ ए. बी सिमिलरली बी पॉवर ऑफ बी इज 3,
so delta b upon b is into 3 is there, c raised to 1 is there, so delta c upon c plus root d square root. We know square root means power half, 1 by 2 power is there, so multiply delta d upon d by 1 by 2 into 100. Now we know 1%, 3%, 2%, these are the value. Delta a upon a into 100, it is 1%. Delta b upon b into 100, it is 3%. Delta c upon c into 100, it is 2%. And delta d upon d into 100, it is also 2%. So if we substitute all these value, here we get 2 into this 1. So delta a upon a, how much value is there? Delta a upon a is 1. So 2 into 1 is there, plus 3. 3 into how? 3 is there. 2 into how much? 2 is there. And again 1 by 2 into 2 is there. So if we put this value, we get this equation: 2 into 1 plus 3 into 3 plus 2 into 2 plus 1 by 2 into 2. Now 2 get cancelled, 1 is there. So 2 plus 9 plus 2 plus 1 is there. So 2 plus 9 plus 2 plus 1, it is 14, and 14% means last option D is correct. So the correct answer is D there. Now here, what is the formula? Necessary formula is percentage error. Here we construct the formula according to this quantities. 4 quantities are there, 4 terms are there. सो पर्सेंटेज एररमध्ये जेवढ्या टर्म असतील प्रत्येक टर्मच्या इंडिव्हिज्युअल एरर घेऊन ॲडिशन त्याची करायचे, म्हणून आपण फॉर्म्युला घेतला. व्हॅल्यू पर्सेंटेज एररच्या इंडिव्हिज्युअल दिलेल्या होत्या, त्या पुट केल्या आणि आपण आन्सर फाइंड आउट केला. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 परत एकदा 10 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ द लेंथ ऑफ रॉड ए इज 3.25 प्लस मायनस 0.01. So this is the value of A and this is the value of delta A. That of B is 4.19 plus 0.01 means that if we measure the 4.19 in the measurement, there is an error of 0.01 centimeter. Here in the measurement of 3.25 there is an error of 0.01 centimeter. Then the rod B is longer than rod A by. Here we get the two length of rod A and length of rod B, and we have to find out how much length of rod is longer than rod A, and the options are A 0.94 plus minus 0.00 centimeter, B answer is there 0.94 plus minus 0.001 centimeter, C is there 0.94 plus minus 0.02 centimeter, and D option is 0.94 plus minus 0.05 centimeter. म्हणजे जर मी इथं बघितलं तर 0.94 कॉमन क्वांटिटी येते. मग काय राहतंय तर हे जे 0.00 हा जो एरर आहे तो एरर फक्त इथं बदलतोय. सो बघूया कसा आन्सर काढता येईल. क्वेश्चन येईल इफ द लेंथ ऑफ रॉड ए and length of rod B आपल्याला दिलेलं आहे. सो गिवन मध्ये घेऊ लेंथ ऑफ रॉड ए रॉड ची लेंथ आपल्याला दिली LA is equal to 3.25 plus minus 0.01. नाउ लेंथ ऑफ रॉड B ही सुद्धा गिवन आहे, and length of rod B is LB is equal to 4.19 plus minus 0.01. Now we have to find out how much rod B is longer than rod A, means we have to find out the difference between two, and that difference is shown by delta L. Then delta L, the rod B is longer than rod A by a length that is called delta L, and that delta L is equal to LB minus LA. Now LB means what? LB, value of LB and LA is there, so put that value. Delta L is equal to LB 4.19 plus minus 0.01 minus 3.25 plus minus 0.01. Now L length, actual length, subtract this length from this length, 4.19 minus 3.25, we get the subtraction, we get 0.94 is there. But instead of actual length जरी आपण सबस्ट्रॅक्ट करत असलो तरी लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं ग्रुपिंग ऑफ एरर नुसार एरर ॲडच करायची आहे, म्हणून 0.01 प्लस 0.01 होईल अँड बिकम्स 0.02 सेंटीमीटर. बघा ॲक्च्युअल लेंथ सबस्ट्रॅक्ट केली आहे पण एरर ॲड केलं आहे.
सो दिस इज द डिफरन्स. इकडे जरी सबस्ट्रॅक्शन घेतलेली असली तरी त्यांच्या एररचे आपण ॲडिशन करतोय आणि म्हणून आन्सर 0.94 प्लस मायनस 0.02 सेंटीमीटर, दॅट इज ऑप्शन सी इज करेक्ट. सो हिअर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जरी ॲक्च्युअल सबस्ट्रॅक्शन होत असली तरी सुद्धा आपण एररचे ॲडिशन याच्यामध्ये करतोय आणि म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, question number 11. One light year is defined as the distance traveled by light in 1 year. The speed of light is. अशा प्रकारचे एक्झाम्पल सीईटी मध्ये बघितले की काही SI युनिट असतील, ते SI युनिट तुम्हाला दिलं जाईल, एखादं युनिट दिलं जाईल आणि त्याला मग त्याच्यानुसार एखाद्या युनिटची व्हॅल्यू, एखाद्या क्वांटिटीची व्हॅल्यू आपल्याला डिराईव्ह करावी लागेल. जसं इथं 1 लाईट इयर आहे, जे लाईटचं युनिट आहे, लाईट मेजरमेंटचं युनिट आहे आणि त्याच्यावरनं स्पीड ऑफ लाईट आपल्याला काढायचं आहे. वी नो स्पीड ऑफ लाईट इन एअर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे, पण लाईट इयरमध्ये त्याची व्हॅल्यू किती येईल आणि ऑप्शन आपल्याला दिले 3 × 10⁻12 मीटर ए, बी ऑप्शन दिले 9.461 × 10⁻15 मीटर, सी ऑप्शन दिले 3 × 10⁻15 मीटर आणि डी ऑप्शन दिले नन ऑफ दिस. सो बघूया कोणतं ऑप्शन करेक्ट यामध्ये येत आहे. 1 लाईट इयर इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर, म्हणजे एका इयरमध्ये किती डिस्टन्स लाईट ट्रॅव्हल करेल त्याला 1 लाईट इयर म्हणताय. मग त्याच्यावरनं स्पीड ऑफ लाईट काय आहे. नाव 1 लाईट इयर is equal to 3 × 10⁸ meter per second year, because speed of light is what, 3 × 10⁸ meter per second, but here in year that value is there, so meter per second year is there. Now what is year? 3 × 10⁸ meter per second year. Now here second year is there, so the second is converted into year is converted into second, and for this 365 days of year, 1 day is of 24 hour, 24 hour is 1 hour is of 60 minute, and 1 minute is of 60 second. So this is the conversion of a year into second. Now we get from this, we get 3 × 10⁸, okay, into 365 into 24 into 60 into 60, because second is cancelled, so remaining only meter is there. So 3 × 10⁸ into 365 into 24 into 60 into 60 meter, and after calculating this we get the answer 9.461 into 10⁻15 meter, 9.461 into 10⁻15 meter, and hence the correct answer is B. So here look that 1 light year is distance traveled by light in 1 year. It is the distance, that is light year is the distance traveled by light. So the unit is meter here. So second, the conversion of year into second is there. Now second cancel, only meter is there, and the answer is 9.461 into 10⁻15 meter is there. And this is the question number 11. Now take a next question. Question number 12. The time taken by an electron to go from ground state to excited state is 1 shake. 1 shake is how much? 10⁻⁻8 second. This time is nanosecond will be. Now this is again the example on conversion of unit is there. 1 shake is 10⁻⁸ second, and the 1 shake is the time taken by an electron to go from ground state to एक्साइटेड स्टेट. ग्राउंड स्टेट पासून एक्साइटेड स्टेट मध्ये जो टाइम लागतोय तो दिलाय 10⁻⁸ सेकंड, and this time is in nanosecond will be. Options are there: 10⁻10 nanosecond, 4 nanosecond, third option is there 2 nanosecond, and last one 25 nanosecond. So बघूया 1 शेक इज रिलेशन दिलं आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला नॅनो सेकंद मध्ये हवी आहे. सो परत एकदा क्वेश्चन बघूया. द टाइम टेकन बाय एन इलेक्ट्रॉन टू गो फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट इज 1 शेक. दिस टाइम इज नॅनो सेकंद विल बी. N1 U1 is equal to N2 U2.
n1 u1, here unit and multiplier, that is the relation between two different units of a same physical quantity. जर एकाच फिजिकल क्वांटिटीचे दोन युनिट येत असतील तर आपण फॉर्म्युला यूज करू शकतो n1 u1 इज इक्वल टू n2 u2. सो n1 इज मल्टिप्लायर. सो सपोज एक एक्झाम्पल याच्यासाठी आपण घेऊ शकतो. समजा एखाद्या वस्तूचं मास हे 5 ग्रॅम आहे. सो 5 इज n and unit gram is u. So it becomes n u, 5 gram. So similarly n1 u1 is equal to n2 u2. Now n1 is what? n2 is equal to. Now here n1 u1 is equal to n2 u2. n1 is 1 shake. So n1 is 1 and u1 is shake and u2 is nanosecond म्हणजे 1 nanosecond. So n2 number is, we have to derive this number 1 shake upon 1 nanosecond. कसा आला फॉर्म्युला समजलाय? बघा n1 u1, n1 किती 1 दिलाय, युनिट कोणतं दिलंय शेक. सो 1 शेक इज देअर अपॉन u2, u2 कोणतं युनिट आहे नॅनोसेकंद. सो नॅनोसेकंदने डिवाइड केलाय. सो n2 इज इक्वल टू 1 शेक अपॉन 1 nanosecond. Now here 1 shake means what? 10 raised to minus 8 second and 1 nanosecond is 10 raised to minus 9 second. So if we divide it gives answer 10. Answer is 10, second cancel, n2 is pure number is there, so the option is 10 and the correct answer is A. Now the formula here, this formula is used to derive the relation between the two different units of same quantity. Here the same unit is there, same quantity is there, one unit, one system of unit, in one system of unit the answer is 1 shake and we have to convert this 1 shake into 1 nanosecond, so the answer is 10 and the formula we can use is n1 u1 is equal to n2 u2.